राजापुरातले सर्व गावकरी शेतकरी असल्यामुळे आता त्यांच्या बायका भाकरी कांदा घेऊन शेतात नवऱ्याला जेवण घेऊन जाणार का देवळात नैवेद्यानं भरलेलं ताट घेऊन येणार. परिणामी केदार काकांचं आंबाच्या देवळातलं उत्पन्न बेताचंच होतं. तरीही ते उमा काकू आणि आपल्या शांतीसह फार सुखासमाधानानं राहत होते. तशा उमा काकू घरातल्या अंगणात काही उगवून आपल्या नवऱ्याच्या आणि पोरीच्या पानात ताजी भाजी आळूच्या वड्या ठेवत होत्या म्हणा. त्या सुखी कुटुंबाच्या ना जीवनाबद्दल फार कमी अपेक्षा होत्या. केदार काकांना देव आपलं कधीही वाईट करणार नाही हा विश्वास होता आणि त्या विश्वासाच्या आधारावर ते मला देवीच्या पुढचा अंगारा आणून माझ्या कपाळाला लावत. एकदा मात्र भयंकर घटना घडली. उमा काकू प्रत्येक मे महिन्यात आमच्याकडे शेवाया करण्यासाठी यायच्या. आमच्या झाडावरून उतरवलेल्या कैऱ्यांची लोणची, आंब्याच्या रसाचे साठे, फणस पोळी, आंब्याची सोलं हे सगळं करण्यासाठी आजी आणि आईच्या मदतीला त्या नेहमी आपल्या शांतीला घेऊन येत. त्यावेळी केदार काकासुद्धा दुपारच्या जेवणाला आमच्या घरी असत. पण कौसल्यामाई आणि दादूबाबा मात्र त्यावेळी आमच्या घरी फिरकायचे नाहीत. माझ्या आजीनी त्याबद्दल कौसल्यामाईला रागवलं तर ती सरळ म्हणली, आये मी आलो तर त्या बामणीला महाबाट होतो. मग म्या जरा हात लावला की ती 10 वेळा आंघोळ करल आणि तवा लोणच्यात पाणी पडला तर लोणचा खराब होईन म्हणून छान म्या येत नाही. तेव्हा आजी गप्प बसायची. पण माझ्या चांगल्या आजीला उमा काकूचं हे कौसल्याबरोबरचं वागणं काही आवडायचं नाही. आजी कधी त्यांना लोणची घालताना म्हणायची, उमे अगं ती सुद्धा माणसंच आहे, त्यांच्याशी आपण नीट वागावं, तो माणुसकीचा धर्म आहे. आणि उमा काकू लोणच्यात तेल ओतताना म्हणायच्या, म्हणून काय आई त्यांना आपल्या पंक्तीत बसवायचं का? माझ्या पुरतं म्हणाल तर मला हे सगळं चालत नाही, तुम्हाला चालत असेल. तेव्हा उगाच वाद नको म्हणून आजी गप्प बसायची. आता तिच्यावर संस्कारच ते आहेत म्हटल्यावर ती तरी काय बोलणार होती नाही का. अशा उमा काकू आपल्या शांतीला घेऊन आल्या की मी, मंजी आणि शांती अगदी धमाल करायचो. त्यावेळी तिची आणि मंजीच्या कवितेची चढाओढ लागायची. दोघींजवळ आपापल्या कवितांच्या वह्या असत आणि त्या दोघींच्या मूर्ख कविता मला ऐकायला लागत. ह्या मे महिन्यात शांती आमच्या घरी आली त्यावेळी आम्ही अहिल्याच्या शिळेवर बसून गाण्याच्या भेंडी लावल्या. हुतुतू खेळून एकमेकींच्या चड्ड्या एकमेकींना दाखवल्या. अंगणात लंगडी खेळून एकमेकींना आऊट केलं. चोर शिपाई, झिम्मा फुगड्या, काचांचा खेळ आम्ही खेळलो. भातुकलीसुद्धा खेळलो. एका खेळाचा कंटाळा आला की लगेच दुसरा खेळ खेळायचो. पण एक खेळ काही आम्ही धड खेळायचो नाही, सगळेच अर्धवट. त्यात आमच्याबरोबर जाईजुई आणि पांढऱ्यासुद्धा सहभागी असत. शांतीला आमच्या जाईजुई आवडत आणि पांढऱ्याबरोबर चूल बोक्याचं सुद्धा तिला फार कौतुक वाटत असे. म्हणजे त्यावेळी तिला म्हणायची, शांते तुम्ही का नाही ग मांजर किंवा कुत्रं पाळत? तेव्हा ती गाल फुगवून म्हणायची, अगं मी आईला किती वेळा म्हटलं की आई आपण एखादं कुत्र्याचं पिल्लू नाहीतर मांजर पाळूया ना. बघ वत्सला काकूंकडे कसं पांढऱ्या, चूलबोका आणि जाईजुई आहेत. तर माझी आई म्हणते त्यांच्याकडे 2-2 गायीसुद्धा आहेत. त्यांना ते प्राणी पोसायला काही जड नाही शांते. तुझ्या बाबांनी अशा 2 गायी गोठ्यात बांधल्या की आपण सुद्धा पाळू हो. आणि लक्षात घे कुत्र्या मांजराच्या केसामुळे दमा होतो बरं. शांतीचं हे एवढं पुराण ऐकल्यावर मंजी गप्प बसायची. शांती आली ना की आमचा काचांच्या माळांचा खेळ मात्र फार रंगायचा. आम्ही काय करायचो, कुठेही फुटलेल्या बांगड्यांचे काचेचे तुकडे मिळाले की ते डब्यात जमवून ठेवायचो आणि नंतर चिमणीच्या ज्योतीवर एक काचेचा तुकडा त्या ज्योतीमध्ये तापवून वाकवून नंतर त्या बांगडीच्या काचेच्या दोन्ही कडा जुळवायचो. अशी एक शंकरपाळी तयार झाली की त्याच्यामध्ये दुसरा काचेचा तुकडा घालून तो तापवून वाकवायचा. नंतर त्या तुकड्यात पुन्हा तिसरा तुकडा. असं करत करत आम्ही छान काचेच्या रंगीबेरंगी माळा तयार करायचो आणि आमच्या प्रत्येक दरवाजाला अडकवून द्यायचो. या माळा वाऱ्याच्या झुरकेनं हल्ल्यावर त्यांची फार छान मंजूळ किणकिण ऐकू यायची. म्हणजे आईला हा नाद फार आवडायचा. ती मला त्यावेळी म्हणायची, सोने या बांगड्यांच्या सुरेख माळेचा हा नाद ऐकला ना की मला वाटतं आमच्या दारी माई हातात पुष्कळ बांगड्या घालून त्या बांगड्या वाजवत हसत उभी आहे.
आणि मी त्या कवी मंजीच्या आईकडं हसत बघायचे. आमची शांती आपला काचेच्या तुकड्यांचा डबा आणून आपली माळ करून आपल्या डब्यात ठेवी घरी गेल्यावर दाराला अडकवण्यासाठी. असंच मी मंजी, शांती, अहिल्याच्या शिळेवर बसून इथल्या तिथल्या गोष्टी बोलत होतो. तेव्हा मी तिला म्हणाले की शांते, तू माझ्याबरोबर झपाटलेल्या बकुळेच्या रानात येतेस का? तिथे तुला खऱ्या खुऱ्या कविता मिळतील. तशी शांती एकदम घाबरली, डोळे मोठे करत म्हणाली, सोनसळी, तू त्या रानात एकटी जातेस? अगं, असं म्हणतात की त्या रानात कुणी गेलं तर ते परत जिवंत येत नाही. तशी मी हसत तिला बेपर्वाईनं माझी वेणी उठवत म्हणाले, हे बघ शांते, मी तुला तुझ्यासमोर धडधाकड दिसतीये ना? तू ऐकल्यास त्या सगळ्या गाव गप्पा आहेत. माणसाला मरण कुठे येईल हे काही सांगता येत नाही, पण जर मला कधी मरण आलं तर मी ते मरण निसर्गाच्या कुशीत पसंत करेन. शांती एकदम माझ्या तोंडावर हात ठेवून म्हणाली, सोने, असं मरणाचं काही अभद्र बोलू नकोस ग बाई. अगं, आपल्या प्रियजनांना असं कायमचं सोडून जाणं किती भयंकर असतं. मला कधी असं माझ्या आईबाबांना सोडून जाणं नाही आवडणार. आणि समजा तसं कधी झालं तर मी नेहमी त्यांच्या जवळ येऊन राहीन. तेव्हा मंजी एकदम रडकुंडीला आली आणि म्हणाली, तुम्ही कसल्या अभद्र विषयावर बोलताय? चला आपण मातीतला मोर पकडू. आणि आम्ही उठलो. परंतु पुढं शांतीनं आपल्या आईवडिलांजवळ कायमचे राहण्याचे आपले बोल खरे करून दाखवले. या मे महिन्यात आमची शांतीबरोबर शेवटची वेळ आहे हे आमच्या कोणाच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं. आमचा मे महिना असाच लोणच्या पापडाच्या गडबडीत गेला. माझ्या आजीनं शांतीसाठी आणि केदार काकांसाठी म्हणून उमा काकूला जे त्यांनी आमच्या घरी केलं ते सगळं डबा डबा भरून दिलेलं होतं आणि भुरकन तो मे महिना संपून गेला होता. मी आणि शांती यावर्षी 7वीत गेलो होतो तर मंजी 4थीत होती. आमच्या शाळेची धावपळ चालू झाली होती. नवीन पुस्तकं, वह्या, दप्तर, रेनकोट. मला ना थोडे दिवस तरी हे असं सगळं नवीन नवीन घेऊन शाळेत जायला खूप मज्जा यायची. जून महिना सुरू झाला होता. पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाल्यामुळे आकाशात ढगांचा गडगडाट आणि भयंकर विजा चमकत होत्या, पण पाऊस तुरळक पडत होता. दुसऱ्या दिवशी मात्र आकाश काळ्या ढगाने अगदी भरून गेलेलं होतं. भयंकर विजा चमकून मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. पण आज माझ्या बाबांचं अंग जरा गरम झालं होतं. त्यांनी 4 शिंकासुद्धा दिल्या होत्या. म्हणून आजी बाबांना म्हणाली, शंभू, आज कुणीही घरातून बाहेर पडायचं नाही. आज सोनी मंजीला सुद्धा मी काही शाळेत पाठवणार नाही. मी आणि मंजीनी एकदम आजीचा जय जयकारच केला होता. त्यावेळी बिचाऱ्या आजीला माहीत देखील नव्हतं तिने मला आणि मंजीला कुठल्या प्राणसंकटातून वाचवलंय. त्या दिवशी आई आणि आजीनी मस्त शेवयाची आमटी, तांदळाच्या भाकऱ्या, वांग्या बटाट्याची भाजी आणि शेवयाची खीर केलेली होती. आजी मला जेवताना म्हणाली, ए गोऱ्या भूता, आता जेवून झालं की माझ्याजवळ गप्प झोपायचं, नाही तर अंगणात जाऊन पावसात भिजत येरे येरे पावसा करत बसशील. तसं मी माझं नाक उडवलं. केदार काकांच्या शांतीला ना एक सवय होती. शाळा सुटली की ती शाळेजवळच्या मोठ्या झाडाखाली जरा वेळ रेंगाळून नंतर आपल्या घरी जायची. पुष्कळ वेळा मी आणि मंजी तिच्याबरोबर बाबांची वाट बघत तिथे उभं राहायचो. आणि त्यावेळी नेहमी उमा काकूंना त्यांच्या दरवाज्यात उभं राहून शांतीला बोलवताना पाहायचो. त्या अशुभ दिवशी देखील शाळा सुटल्यावर शांती त्या झाडाच्या खाली उभी होती. सकाळी येताना वाऱ्यामुळे तिची छत्री मोडली होती आणि एवढी पावसाची झड ओसरली की आपण पळत पळत घरी जावं हा विचार तिने केला होता. त्यावेळी आमचे केदार काका कोणाच्या तरी नवसाचं ताट लक्ष्मीपुढे ठेवून तिची पूजा करण्यात गुंतलेले होते. आमच्या उमा काकू आपल्या दारात उभ्या राहून झाडाखाली उभ्या असलेल्या शांतीला त्या चमकणाऱ्या विजांना घाबरून जोरजोरात बोलवत होत्या. तेव्हाच एकदम आकाशातनं विजेचा लोळ आला आणि सरळ त्या हिरव्या झाडावरच उतरला. केदार काकांच्या शांतीचं आयुष्य तिथेच संपून गेलेलं होतं. तो त्या झाडाखालचा शेंदूर फासलेला दगडसुद्धा जळून त्याचे 2 तुकडे झाले होते. कदाचित त्या शेंदूर फासलेल्या दगडाला खरोखरच देवत्व प्राप्त होऊन त्याने आपल्यावर कविता करणाऱ्या शांतीला जबरदस्त शिक्षा केली होती. उमा काकू बघत होत्या त्या जळलेल्या झाडाखाली आता कोणीही नव्हतं. त्या पुन्हा पुन्हा बघत होत्या.
तिथे आत्ताच तर शांती होती आणि आता तिथे काही नव्हतं. हे कसं काय? उमा काकू त्या झाडाकडे धावत सुटल्या होत्या. केदार काकांची छान शांती अचानक या जगातनं निघून गेली. तेव्हा लक्ष्मी केदार काकांच्या हातून लाडू पेढे खाण्यात दंग होती. शांती गेली आणि एका छान कवितेच्या विश्वाचं दालन कायमचं बंद झालेलं होतं. आमच्या घरी जेव्हा दादूबाबांनी धावत येऊन ही अशुभ वार्ता सांगितली तेव्हा क्षणभर आमचं घर स्तब्ध झालं आणि नंतर दुःखानं बुडून गेलेलं होतं. माझी आई आणि आजी तर मला आणि मंजीला घेऊन वेड्यासारख्या रडत सुटल्या होत्या. कदाचित त्या दिवशी आम्ही शाळेत गेलो असतो तर शाळा सुटल्यावर त्या झाडाखाली शांतीबरोबर आम्ही बाबांची वाट बघत उभे राहिलो असतो. आणि मग आई तेव्हा ओक्साबोक्शी रडत बाबांना म्हणाली, अहो मी माझ्या पोरींना आज शाळेत पाठवलं असतं तर. माझे बाबा शांतपणे आईला म्हणाले, वत्सला जे घडलं नाही त्याबद्दल शोक करू नकोस, तर जे घडलंय त्याबद्दल शोक कर. आणि त्याच वेळी मला तो रामदासांचा मनाचा श्लोक आठवला. देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काल घेऊन गेला. देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काल घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. याचा अर्थ, हे मना, आपल्या शरीराचं रक्षण करण्याचा प्रयत्न तू केलास तरीसुद्धा हे शरीर नष्ट होणारच आहे. म्हणून तू दैनंदिन जीवनाची चिंता न करता प्रभू रामाच्या भक्तीसाठी त्याचा उपयोग कर. तुझ्या सगळ्या चिंता तू जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकल्यामुळे निर्माण झाल्या आहेत. या सगळ्या चिंतेतून श्रीरामांच्या चिंतनानं तुला मुक्ती मिळेल. खरंच किती सुंदर अर्थाचा हा श्लोक. जणू हा श्लोक रामदासांनी शांतीसाठीच केलेला असावा. शांती आपल्या सगळ्या चिंतनातून मुक्त होऊन केदार काका काकूंना दुःखाच्या खाईत लोटून रामचरणी लीन झालेली होती. आम्ही सगळेजण जेव्हा केदार काकांच्या घरी गेलो तेव्हा ते घर एकदम शांत होतं. काही गावकरी केदार काकांच्या अंगणात बसून आपापसात बोलत होते आणि केदार काका डोक्याला हात लावून जरा त्यांच्यापासून दूर बसले होते. ज्यावेळी त्यांनी बाबांना बघितलं त्यावेळी मात्र ते सगळा संयम सोडून रडत रडत बाबांना मिठी मारून म्हणाले, अरे शंभू, हे काय झालं रे? मी काय पाप केलं म्हणून देवानं मला ही शिक्षा दिली रे? आणि ते जेव्हा धाय मोकलून रडायला लागले तेव्हा बाबांना, आजीला देखील समजेना की ह्या शोकाकुल पित्याची समजूत कशी घालावी. त्यावेळी उमा काकूची परिस्थिती बघून माझी कधीही कुणाहीकडे न जाणारी आई चांगली 8-10 दिवस उमा काकूंना सांभाळत त्यांच्या घरी राहिली होती. उमा काकू आपल्या शांतीच्या या धक्क्यानं कायमच्या अंथरुणाला खिळल्या होत्या. त्यांच्याकडे, केदार काकांच्याकडे बघवत नव्हतं. तरी बिचारा आमच्या केदार काकांनी आपलं दुःख बाजूला सारून अनेक डॉक्टरी उपचार करून उमा काकूंना वाचवलेलं होतं. केदार काकांच्या या संकट प्रसंगी माझे बाबा आणि दादू बाबा अगदी पहाडाप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. तरीही त्या पित्याचं दुःखच एवढं मोठं होतं की ते कोणी हलकं करू शकत नव्हतं. या सगळ्या प्रसंगातून उमा काकू वाचल्या खऱ्या, पण तरीही त्या थोड्याफार भ्रमिष्ट झालेल्या होत्या. त्यांची जीवन जगण्याची आसक्तीच निघून गेली होती. शांती गेल्यावर त्यांनी कधीही देवपूजा केली नाही. उलट एक दिवस त्यांनी आपल्या देवघरातले सगळे देव उचलले आणि सरळ नदीत टाकून दिले. त्यानंतर त्या बोलत्या उमा काकू अगदी अबोल होऊन गेल्या होत्या. त्यांचे ते भाजीचे वाफे, ती आळूची झाडं पार सुकून गेली होती. आणि आपल्या त्या सुकलेल्या भाजीच्या वाफ्यांकडे केदार काकांनी रडत रडत बघितलं आणि ते उपटून दूर फेकून दिले. उमा काकू त्यानंतर कधीही चुलीजवळ बसल्या नाहीत. त्या आपल्या आतल्या अंधाऱ्या खोलीतल्या अंथरुणावर दिवस रात्र पडून राहत. पण आमची शाळा सुटायची घंटा वाजली की लगबगीनं उठून दाराजवळ जाऊन त्या जळलेल्या झाडाच्या बाजूनं बघत उभ्या राहायच्या आणि नंतर रडत रडत पुन्हा आपल्या अंथरुणावर जाऊन पडायच्या. त्यांच्याकडे पाहिलं की वाटायचं खरोखर देवानं कधीही कुणाचं असं वाईट करू नये.
एकदा मी आजींनी दिलेल्या जेवणाचा डबा घेऊन त्यांच्या घरी गेले होते. मला बघताच उमा काकू एकदम लगबगीनं उठल्या आणि माझ्या जवळ येत म्हणाल्या, "तू शंभूनाथ भटांची सोनसळी ना ग?" मी डोकं हलवत म्हणाले, "काकू हो, आणि हा डबा तुम्हाला आजींनी दिलाय." तशा त्या मला म्हणाल्या, "अगं त्या डब्याचं राहू दे ग, तू आधी इथे ये." आणि माझा हात धरून मला ओढत ओढत त्या समोरच्या दाराजवळ गेल्या आणि म्हणाल्या, "सोनसळी, अगं बघ, मी इथे अशी उभी होते, माझी शांती समोर त्या झाडाखाली उभी होती. अगं मी तिला हात करून बोलवतच होते आणि तेव्हाच मला आठवलं की चुलीवर शिरा आहे आणि तो उतरून ठेवायला मी आत गेले चुलीकडे, आणि तो विजेचा प्रचंड आवाज ऐकून धावत येऊन बघते तर काय, त्या जळलेल्या झाडाखाली कुणीच नव्हतं ग." आणि त्या भयंकर मोठ्यांदा रडायला लागल्या. रडत रडत म्हणाल्या, "सोनसळी, आता तूच सांग, हे असं कसं झालं ग? तुला माहिती आहे, मला सोडून माझी शांती कधी एकटी राहत नाही." आणि त्या आत माझघरात जाऊन तिथले डबे मला उघडून दाखवत म्हणाल्या, "हे बघ, अगं तुमच्या घरून आणलेली लोणची सुद्धा इथं आहेत, पण हीच कुठेतरी नाहीशी झाली आहे ग." आणि रडणाऱ्या माझा हात धरून त्या मला दाराबाहेर घेऊन जात म्हणाल्या, "थांब ग, तू रडू नकोस. आपण जाऊ आणि त्या झाडाला विचारू की माझ्या शांतीला त्यांनी कुठे लपवून ठेवलंय." आणि रडणाऱ्या मला घेऊन त्या झाडाकडे तरातरा निघाल्या सुद्धा होत्या. नशीब माझं तेव्हा केदार काका आले आणि माझी सुटका झाली. केदार काकांनी आल्याबरोबर उमा काकूंना धरलं, त्यांना समजावत आत नेऊन झोपवलं. त्यावेळी मात्र त्या काही न बोलता डोकीवर वाकळ घेऊन शांत झोपल्या होत्या आणि मी मात्र वेड्यासारखी रडत राहिले होते. शांतीच्या जाण्यानं आम्हा सगळ्यांना फार दुःख झालं होतं. मला तर तिची अपराधी असल्यासारखं वाटत राहिलं होतं, कारण शांतीच्या अनेक कविता मी तिला काहीबाई सांगून फाडायला लावल्या होत्या. मृत्यूला घाबरणारी ती अचानक मृत्यूच्या थंड मिठीत जाऊन विसावली होती. माझी आई तर शांतीच्या आठवणीनं सतत डोळ्याला पदर लावून बसायची. आमच्या आजींनी मात्र यावेळी फार संयम दाखवला होता. ती सतत आम्हा सगळ्यांना सांगायची की शांतीच्या नावानं असं सतत रडत राहणं चांगलं नाही, तशानं तिला त्रास होईल, त्यापेक्षा तिच्यासाठी प्रार्थना करून तिला विसरणं चांगलं आहे. आजीला हे सांगणं सोपं होतं, पण तसं करणं आम्हाला फार कठीण होतं, आणि तिला स्वतःला सुद्धा. पुढे ही केदार काकांची शांती त्यांच्या घरात इथे तिथे दिसायला लागली आणि मला ते तिचं बोलणं आठवलं. तेव्हा शांती म्हणाली होती की, "सोनसळी, मला कधी माझ्या आईबाबांना सोडून कायमचं जाणं जमणार नाही, आणि समजा तसं कधी झालं तर मी नेहमी त्यांच्या जवळ येऊन राहीन." आणि शांती खरोखर आपल्या घरी पुन्हा आली होती. तिचा भास बाहेरच्या लोकांना सुद्धा व्हायचा. ती आता आपल्या आईच्या कुशीत झोपायची. उमा काकू आता चुलीवर काहीतरी शिजवून शांतीच्या ताटात ठेवत होत्या. केदार काका आंघोळीला जाताना त्यांच्या धोतराला निर्या घालून त्यांच्या मोरीजवळ त्यांचं पूर्वी शांती ठेवायची तसंच धोतर ठेवलं जायला लागलं. रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तिचा कधीतरी घरातला वावर जाणवायचा, आणि एकदा आमच्या घरातच तिचा एक दोनदा भास झाला. मंजीला ती कविता करूया चल असं म्हणून बोलवायला लागली, आणि मग आजीनी शांतीला भयंकर शिव्या घातल्या होत्या. "पुन्हा जर आमच्या घरात पाऊल टाकलंस तर तुझी तंगडी मोडीन" अशी धमकीही दिली. ती आमच्यावर आणि आईवर ओरडत म्हणाली होती, "रडा अजून तिच्या नावानं, रडा." अशानं मेलेली माणसं सदा आपली आठवण काढली की जागृत होतात, हे मी सांगितलं तरी कोणी माझं ऐकलं नाही. आणि नंतर मात्र आमच्या घरात शांतीच्या नावानं कोणी रडलं नाही की आम्ही कोणी तिची आठवण सुद्धा काढली नाही. उमा काकू मात्र आपल्या या पोरीच्या भासानं एकदम शुद्धीवर आल्या होत्या. निदान चुलीवर 4 पोळ्या टाकून 4 घास खायला लागल्या होत्या. गावातल्या अनेक जणांनी केदार काकांना सांगितलं, शांतीचा आत्मा अडकलाय, तेव्हा तिच्या नावानं शांती होम घालून तिच्या आत्म्याला शांती द्या, म्हणजे तिचा तो भास नाहीसा होईल. पण त्या गोष्टीला मात्र केदार काकांनी साफ नकार दिलेला होता.
ते गावकऱ्यांना इतकंच म्हणाले की माझी शांती तिच्या ह्या घरातनं गेली आणि मृत्यूनंतर ती पुन्हा आली तर मी का माझ्या पोरीला तिच्या घराचं दार बंद करू? जे डॉक्टर करू शकले नाहीत ते तिने केलं. तिची आई थोडी तरी माणसात आली, तिला मी पुन्हा वेडी करू का? शांती तिच्या घरात राहील, नंतर निघून जाईल, पण मी ती जावी म्हणून काही करणार नाही. आणि माझे बाबा त्यावेळी गावकऱ्यांना म्हणाले, जर का शांती कोणाला त्रास देत नाही आणि तिची इच्छा होती आपल्या घरी राहावं, तर तिची इच्छा पूर्ण होईपर्यंत ती तिथे राहील आणि नंतर निघूनही जाईल ना. गावकऱ्यांना ते पटलं होतं. पुढे शांतीचा भास हळूहळू कमी होत गेला, फक्त उमा काकू पुरताच राहिला. काळ हे कुठल्याही दुःखाचं औषध आहे हे सांगणं केदार काकांकडे बघितलं की पटायचं, पण उमा काकूंच्या आईच्या हृदयाला ते काळाचं औषधसुद्धा कामी आलेलं नव्हतं. त्या शेवटपर्यंत आपल्या शांतीच्या भासाला कवटाळून जगत राहिल्या आणि केदार काकांचं संपूर्ण जीवन वाळवंटी होऊन गेलं. कधी माझी आई डोळ्याला पदर लावून म्हणायची की आई, अहो देव चांगल्या माणसाची का अशी वाताहत करून टाकतो हो? आणि त्यावर नेहमी बोलणारी माझी आजीसुद्धा गप्प होऊन जायची. आपल्या मुलीच्या मृत्यूनं आमचे केदार काका मात्र संपूर्ण बदललेले होते. पूर्वी सणवारी सहकुटुंब आमच्या घरी येणारे केदार काका आता रोज आंबाच्या देवळातली पूजा आटोपली की एक लहान तांब्या आणि पिशवी घेऊन आमच्या घरी यायचे आणि आल्या आल्या मला रुक्मिणी म्हणून हाका मारायचे. नंतर मी मंजी येशा आमच्या हातावर चिमूट प्रसाद टेकून बाबांबरोबर जुईच्या मांडवात जाऊन बसायचे. त्यावेळी माझे बाबा त्यांच्याशी फार अगत्यानं वागत. त्यांना तांब्याभर ताजं दूध आणि पिशवीभर ताजी भाजी काढून देत. तसे आम्ही साराभाईचा नोकर लतीफ याच्याकडनं देवळात आणि दादूबाबांच्या आणि केदार काकांच्या घरी दूध पाठवतच होतो. तरी केदार काका लहान तांब्या दुधासाठी घेऊन पुन्हा येत होते. केदार काका नंतर गरम चहा आणि खायला खाऊन दूध आणि भाजी घेऊन हळूहळू निघून जात. मी एक पाहिलं होतं, माझे नेहमी चिंताग्रस्त असणारे बाबा शांती अशी अचानक गेल्यानंतर फार मोकळे झाले होते. आजीला ते अनेकदा म्हणायचे, आई अगं शांती चांगल्या शुभग्रहावर जन्मून देखील अकाली गेली. माणसाने ग्रहावर विश्वास ठेवू नये तर आपल्या नशिबावर ठेवावा. आणि मला जाणवलं की हल्ली बाबा 4 घास जास्त खात होते. आता पूर्वीसारखे माझी सतत चिंतासुद्धा ते करत नसत आणि आई आजीकडे शांतीबद्दल तिच्या मृत्यूबद्दल ते सतत बोलत राहत. माझ्या बाबांतला हा विचित्र बदल आई आजीला सुद्धा जाणवला होता. एकदा आजी वैतागून त्यांना म्हणाली, अरे शंभू, शांती मेली, तिचं भलं झालं, तू का उगा तिच्या मृत्यूचा विषय पुन्हा पुन्हा आपल्या भरलेल्या घरात काढतोयस? आत्ता कुठे तिचा भास व्हायचा थांबलाय, तू पुन्हा ते उकरून काढू नकोस रे बाबा. आणि बाबा गप्प बसले होते. त्यानंतर एकदा केदार काका आमच्या घरी जेवायला थांबले होते. तेव्हा जेवता जेवता ते एकदम बाबांना म्हणाले, शंभूनाथ, माझी शांती चांगल्या शुभ नक्षत्रावर जन्मली होती. तिच्या हातावरची आयुष्यरेषासुद्धा मध्ये कुठे तुटली नव्हती. तरीही हे असं का झालं रे? माझी पोर कुणाचा अरिष्ट घेऊन गेली? आणि जेवणाऱ्या बाबांचा हात ताटात थबकला. नंतर ते काही न बोलता भराभरा जेवून उठले, पण त्यावेळी त्यांच्या तोंडावर काही वेगळेच भाव होते. त्यावेळी मला अचानक वाटलं की शांती खरोखर फार चांगली होती. तिने असं अकाली कोणाचा अरिष्ट घेऊन जायला नको होतं. पण एक मात्र खरं होतं की शांती गेली आणि माझ्या बाबांच्या डोक्यावरचं चिंतेचं ओझं थोडंफार उतरलेलं मला जाणवलं. माझे बाबा केदार काकांच्या बाबतीत विलक्षण हळवे झाले होते. कदाचित शांती माझ्यावरचं अरिष्ट घेऊन गेली आहे अशी त्यांची धारणा झाली असावी, किंवा त्यांचा तो चांगुलपणा असावा. काही का असे ना, माझे बाबा केदार काकांच्या बाबतीत होऊ नये एवढे हळवे झाले होते. त्यामुळे ते काय करत, दररोज सकाळी केदार काका आमच्या घरी आले की त्यांना दुधाचा तांब्या भरून देत, ताज्या भाजीची पिशवी देत, दुपारी जेवायला बोलवत.
ते जेवून गेले की उमा काकूंना डबा द्यायला सांगत. इतकंच नाही तर आमच्या झाडावरनं नारळ उतरवले, फळं उतरवली, घरात काही गोडधोड केलं की ते स्वतः सायकलवरनं नेऊन केदार काकांच्या घरी पोचते करत. एवढंच नाही, शेतातल्या धान्याच्या एक एक गोणी धान्यसुद्धा त्यांच्याकडे पाठवत. माझ्या आजीला बाबांचा हा कर्णाचा उदारपणा आवडत नव्हता. आता परदुःख शीतल असं म्हणतात ना, तसं. माझ्या आजीला शांती गेल्यामुळे वाईट वाटलं होतं, पण बाबांचं घरच्या प्रत्येक गोष्टीत केदार काकांना वाटा देणं तिला अजिबात पसंत नव्हतं. त्यात केदार काका दुपारी जेवायला आले की एवढं जेवत की टोपात काही शिल्लक राहत नसे. असं भरपेट जेवण झालं की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं म्हणून घटाघटावरून पाणी पीत आणि त्यानंतर पुन्हा उमा काकूंना डबा द्यावा लागत असे. आईला बिचारीला त्यामुळे आता प्रत्येक दिवशी दुप्पट स्वयंपाक रांधावा लागत होता. तरी माझ्या सोशिक आईनं कधीही केदार काकांबद्दल बाबांकडे तक्रार केली नाही. उलट त्यांना काही द्यायचं असलं की तिचा हात कर्णाचा व्हायचा. आजीला आपल्या मुलाचं आणि सुनेचं हे वागणं पसंत नव्हतं. त्यात भाजी घेऊन जाणाऱ्या बायकांनी आजीला सांगितलं, केदार काका आमच्याकडून भाजी नेऊन बाजारातल्या दुकानात विकतात. तेव्हा माझ्या आजीचं टाळकं फिरलं. माझ्या बाबांकडे काही कुठलं देऊळ नव्हतं की तिथून दररोज नैवेद्याची ताटं आमच्या घरी येत असत. बाबांच्या मेहनतीमुळे जे काही आमच्याकडे पिकत असे त्यावर आमचं घर चालायचं. आता एखाद्याला एखाद्या वेळी जेवायला बोलवणं किंवा काही अगत्यानं देणं आजी समजू शकत होती, पण दररोज देणं, जेवायला ठेवणं आम्हाला परवडतच नव्हतं. त्या दादूबाबांना जेवायला ठेवलं तरी ते आम्हाला परवडलं असतं, पण एखाद्या ब्राह्मणाला दररोज जेवण म्हणजे कठीण होतं. कारण त्यांना सवय आहे, कुणाकडे फुकट खायला मिळालं की लाज सोडून खातात. काशीला तर म्हणे मारायला झालेले हडकुळे भटजी एका वेळेला हजार हजार लाडू खातात. धन्य आहे त्यांची. माझ्या आजीने बाबांना असं केदार काकांच्या बाबतीत उदार करणं झालेलं पाहिलं आणि नंतर ती त्यांना त्याबद्दल बोलायला लागली. तसे बाबा म्हणाले की अगं आई, आपली पोर गमावलेल्या केदारची मला फार दया येते ग. आणि मग आजी रागवून ओरडली, अरे तुझ्या दानधर्मानं का ती परत येणार आहे? उद्या जर तू त्याला काही द्यायचं बंद केलंस तर मग त्याला वाईट वाटेल. तेव्हा तशी सवय करू नकोस ना रे. हे बघ शंभू, भटाला ओसरी देऊ नको, उद्या हा इथे पसरून बसेल. आणि एवढा वेळ हे सगळं ऐकत असलेली मंजी फिस करून हसली आणि म्हणाली, अगं आज्जे, अशी म्हणीला फोडणी घालून बोलू नको. सरळ म्हण ना, शंभू भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी, असं व्हायला नको. आजी मंजीवर ओरडली, म्हणाली, म्हणजे फाजीलपणा करू नको हा गधडे, बापाला नावानं हाकारतेस. तसे बाबा आणि मी हसत असताना माझी आई आतून हलकेच म्हणाली, आई तुम्ही रागवू नका वाशा. जो तो आपल्या नशिबाचं खातो त्याला आपण बोलू नये. आणि हे ऐकून आजी बाहेरनं ठसक्यात ओरडली, वत्सले, कोण आपल्या नशिबाचं खात नाही, तो केदार आमच्या नशिबाचं खातोय आणि खाऊन पोट भरलं की बाहेर जाऊन विकतोय. अगं तू मला सांग, आंबाच्या देवळात नारळ तांदूळ याला काही कमी आहे का? तरी तुझा हा नवरा त्याला तांदळाच्या गोणी पाठवतोय. अगं माझ्या सोनीच्या हातात 2 पातळ सोन्याच्या बांगड्या नाहीत आणि हा लोकांना गोणी गोणी तांदळाचा दानधर्म करतोय. बाबा, आजीचा पारा आता खरोखर चढलाय असं बघून एकदम मोठ्यानं म्हणाले, सोने, भगवद्गीतेत सांगितलंय, ईश्वराचं सहस्त्रनामाचं स्मरण करावं, लक्ष्मीपती विष्णूच्या विराट स्वरूपाचं ध्यान करावं, आपलं मन नेहमी सुजनांच्या सहवासाकडे वळवावं आणि दीनदुबळ्यांना, दुःखी लोकांना द्रव्याचं दान करावं. बाबांचं हे बोलणं ऐकून आजी रामा करत उठली आणि म्हणाली, शंभू, मला वाटायचं तू माझ्यासारखा झालायस, पण आज मला कळलं की तू तुझ्या वडिलांसारखा कर्णाचा अवतार आहेस. हे बघ, मी सांगायचं ते सांगितलं. आता तुला, तुझ्या बायकोला हा दानधर्म चालत असेल तर मी तरी तुमच्यामध्ये का पडू रे? काय करायचं आहे ते तुम्ही करा, कारण तुमचा संसार आहे. मी काय आज आहे उद्या नाही आहे. आणि असं म्हणून आजी अहिल्येच्या शिळेवर जाऊन बसली. श्रोते हो, हा होता आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा 18वा भाग.
19वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.